जय श्री माताजी. श्री मातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. आपण बघतोय श्री मातांना आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती देऊया. चित्ताची एकाग्रता, श्री मातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येते ते आपण आतमध्ये खेचून घेऊया. अशी शुद्ध इच्छा करायची. श्री मातांच्याकडनं येते ती चैतन्य घेऊया. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये यायला नको. आपलं डोकं मोकळं आणि हलकं ठेवायचं. तसंच हृदयामध्ये कुठली अटॅचमेंट नको. ध्यानाच्या वेळेपुरतं तरी आपण शांत बसायचं. स्थिर बसायचं आहे आपल्याला. थोडंसं ताठ आणि स्थिर बसायचं आहे, पण रिलॅक्स. आपल्या दोन्ही हातातून परम चैतन्य एकसारखं वाहतंय, ते आपण शोषून घ्यायचं आहे. ही सवय आपण सुरुवातीपासूनच लावून घ्यायची आणि निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा. फक्त श्री मातांना आपण पाहतोय, न विचार करता पाहतोय आणि त्यांच्याकडून येणारं चैतन्य खेचून घेतोय. एवढ्या दोनच गोष्टी आपण करतोय. त्यानंतर श्री मातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. शिस्तीत बंद करायचे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती, हातांच्या बोटांच्या वर. चैतन्य खेचून घेतोय. पूर्ण एकाग्रतेने या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. शक्यतो आपण विचलित व्हायचं नाही, इम्बॅलन्स व्हायचं नाही. व्हायब्रेशन्स खेचून घेत असतानाच आपण बॅलन्स मध्ये यायचं, ही सवय लावायची आहे. म्हणजे पुढील गोष्ट करायला सोपं जातं आपल्याला. तर आपला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर आणायचा आणि डाव्या हाताच्या तळव्यातून जे चैतन्य बाहेर पडते ते बरोबर कुंडलिनीपर्यंत जावं. म्हणजे अशी एक ती धारणा आहे. म्हणजे बंधन घ्यायची एक प्रकार आहे तो कुंडलिनी चढवायचा. आपल्या हातातून जे चैतन्य आलं ते चैतन्य आपण कुंडलिनीला दिलं. आता कुंडलिनी दिल्याबरोबर कुंडलिनी जागी होणार. मग तिला हळूहळू वरती आणायची. उजव्या हातानं बरोबर तिला वर चढवायची. लक्ष कुंडलिनीकडे आहे. ती जागा झाल्याबरोबर काय करेल, ऊर्ध्व दिशेनं तिचं तोंड होईल. त्यानंतर तिला हळूहळू हळू आपण वरती आणू. शिस्तीत वर आणायची. लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. म्हणजे किती सूक्ष्म आहे ते. ती चढवत शस्त्रारमधून तिला बाहेर काढून एक गाठ मारतोय आपण. दुसऱ्या वेळेला परत हात ठेवला की लगेच हातातून जे चैतन्य तळव्यातून कुंडलिनीपर्यंत जातं आणि त्यानं लगेच कुंडलिनीला आपण उजव्या हातानं उचलतोय वर. स्थित वर उचलायची. डावा हात जसा जसा वर जाईल तस तशी कुंडलिनी वर येत आहे ही जाणीव आपल्याला होणं आवश्यक आहे. शिस्तीत करायचं म्हणजे ते जाणवतं आतमध्ये खरोखरच आहे.
पाठीच्या मणक्यातून ती वर 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 येते. परत 2 गाठी मारायची, तिला वरती काढायची टाळूतून, शस्त्रारमधून, ब्रह्मरंध्रातून 2 गाठी मारायच्या. तिसऱ्या वेळेला परत तीच जाणीव घ्यायची आणि तिला वरती उचलायचे. शिस्तीत उचलायची वर. प्रत्येक चक्रावरती आपण तिला असं वरती नेतोय. प्रत्येक चक्रातून वर. डावा हात तसाच थांबवत वर शस्त्रारपर्यंत आणायचा आहे. तिथून वरती 3 गाठी, 2, 3. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. याच्यामध्येच कुंडलिनी वर आले तर जाणवेल आपल्याला. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. झालं कवच. लक्ष आता त्या कवचाकडे द्यायचंय, शिस्तीत द्यायचं. ते जाणवायला लागेल आपल्याला. पहाटेच्या वेळेला मात्र जबरदस्त जाणवतं ते. फक्त आपलं चित्त असणं आवश्यक आहे आणि शिस्तीत करायच्या सर्व गोष्टी. हालचाल शक्यतो करायचीच नसते पहाटे. म्हणजे एवढं ते सूक्ष्मात जाणीव होत असते आपल्याला. म्हणून हळूहळू कवचाकडे लक्ष केंद्रित करूया. आणि आपण या कवचामध्ये सुरक्षित आहोत अशी आपली धारणा करायची. शिस्तीत घ्यायचंय. त्यानंतर नमस्कार करून पुन्हा लक्ष हाताच्या बोटांच्यावर, हात श्रीमातांच्याकडे. तर लक्ष व्हायब्रेशन्सकडे आणि आपल्या भोवतानी जे आपण कवच घेतले ना त्या कवचाकडे लक्ष द्यायचं. एक अर्धा मिनिट. व्हायब्रेशनची जाणीव पण झाली पाहिजे आणि आपल्या भोवती जे कवच आहे ना त्या कवचाकडे पण लक्ष गेलं पाहिजे आपलं. अगदी सूक्ष्म पद्धतीनं. कुठलाही विचार नाही. आपण बसलोय ध्यानामध्ये तर व्हायब्रेशनची जाणीव होणं आवश्यक आहे. नुसताच बसायचं नाही. बरं ते व्हायब्रेशन्स आले तर ते खेचून घेता आले पाहिजेत आतमध्ये. नाहीतर नुसतं हातावरती पुरतच मर्यादित राहून उपयोग नाही. तर ते खेचून आतल्या नसांच्या पर्यंत न्यायचं आहे आपल्याला. इतकी सूक्ष्म जाणीव आपण घ्यायची आहे ती. संपूर्ण बॉडीमध्ये चैतन्य पसरणं आवश्यक आहे नसाद्वारे. म्हणून नसा स्वच्छ पाहिजेत आपल्या. 72,000 नसा आहेत आपल्या शरीरामध्ये, नाड्या. त्या 72,000 नाड्या स्वच्छ झाल्या पाहिजेत या व्हायब्रेशन्सने. त्यापैकी 3 नाड्या महत्वाच्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. आणि या 72,000 नाड्या स्वच्छ झाल्या तरच या इडा पिंगला स्वच्छ राहतात आणि मध्य मार्ग मोकळा होतो जास्तीत जास्त. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. कुंडलिनी वरतीच आहे तरी देखील आपण ही क्रिया करायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे आपल्याला. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय आपण आणि लक्ष त्या ठिकाणी देतोय. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या
सहस्त्रार चक्रात विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय. तिकडे लक्ष एकाग्र करतोय आपण. त्यानंतर तो हात वरती उचलायचा 7-8 इंच वर. किती वर जातोय तेवढ्या वर, परत खाली. शिस्तीत तेवढ्याच वर, परत खाली. बघायचं टाळूतून आपल्याला हाताच्या तळव्यावरती, हातावरती काय जाणवते का. कुंडलिनी बाहेर येते. थोडासा मागे पुढे करायचा. मग गोल फिरवायचा. टाळूतून चैतन्य लहरी जाणवतात का बघायच्या, बाहेर पडत असलेल्या. अगदी गार थंड हाताला लागतात ते. काही जणांना कोमट जाणवतात, काही जणांना थंड जाणवतात. जी काही जाणीव होईल ती लक्षात घेऊन हात खाली घेऊया. आता बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का. सहजमध्ये ती वर येते. आता तिच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आपलं, कुंडलिनीवर. म्हणजे सहस्त्रारचं भेदन करून ती वर आली म्हणून लक्ष तिकडे पाहिजे. आपल्या जाणीवेमध्ये राहायचं. जाणवते कुंडलिनी वर वर येते. काही जणांना गवगवत वर येते, गुदगुल्या झाल्यासारखं होतात टाळूमध्ये. म्हणजे काही करून कुंडलिनी वरती वरती येत असल्याचं आपल्याला जाणवतं. हे फार महत्वाचं आहे. आपण तिच्याशी एकरूप झालो, त्या शक्तीशी एकरूप झालो. आपण शक्तीचे पुजारी आहोत. निशक्त असता उपयोगाचं नाही. शक्ती स्वरूपा आदिशक्ती, तिची मुलं आहोत. म्हणून आपण शूरवीर असायला पाहिजे. आदिशक्तींची मुलं कशी असायला पाहिजे, वीरच असायला पाहिजेत ना. म्हणून आपली कुंडलिनी कायम सहस्त्रारच्या वर पाहिजे आणि आपलं चित्त तिथं पाहिजे. तेच वीरांचं लक्षण आहे. श्रीमाताजी काय म्हणतात, तेच वीरांचं लक्षण आहे. येरा गाबाळ्याचं काम नव्हे. शस्त्रारच्या वर कायम राहणं म्हणजे येरा गाबाळ्याचं काम नाही आहे. त्यासाठी मेहनत आहे, त्यासाठी साफसफाई आहे चक्रांची, नाड्यांची. ते सगळं करत कुंडलिनी शस्त्रारवर आणणं म्हणजे काही चेष्टा नाही आहे. आपण सतत त्या स्थितीमध्ये राहायला यायला पाहिजे आपल्याला. हे करत असताना आता डावा हात हळूच लिव्हर वरती ठेवायचा आहे. आपला लक्ष वरतीच ठेवायचं आहे, खाली आणायचं नाही. फक्त हात मात्र आपण लिव्हर वरती ठेवतोय. डावा हात उजव्या बाजूला, नाभी म्हणजे लिव्हर वरती. लक्ष शस्त्रारच्या वरच आहे. शस्त्रार मधली जाणीव आणखी तीव्र वाढावी यासाठी आहे हे सगळं. आपल्याला ती आणखी वाढल्याचं जाणवेल लिव्हर वरती हात ठेवल्यावर. कारण त्याचं टेम्परेचर बरोबर मेंटेन राहण्यासाठी. कुंडलिनीची जाणीव आणखी वाढण्यासाठी या सर्व क्रिया आहेत. लक्ष बरोबर दिलं की आपोआप जाणवतो. कुंडलिनी वर येते, वळवळते.
वरच्यावर फिरतं डोक्यामध्ये काहीतरी आणि वरती हळूहळू वर येतं, उठण्याचा प्रयत्न करतोय आपण, हे समजतं, जाणवतं. आणि हे फिलिंगच महत्वाचं आहे. ही कुंडलिनीची हालचाल महत्वाची आहे, तिची हालचाल झाली पाहिजे. आपली हालचाल कमी आहे, परंतु कुंडलिनीची हालचाल जास्त जाणवली पाहिजे. आणि हे सर्व चित्त पॉवरफुल झाल्यावरच होतं. हळूहळू आपण वरती नेतोय कुंडलिनीला, सहस्त्रारच्या वरती. किती वर जातोय याला महत्व नाही, पण वर जातोय आपण हळूहळू, हे समजतं. सहस्त्रारचं भेदन होऊन ती वर येत आहे हे कळतं. बऱ्यापैकी ती वर येते. आणि हात ठेवल्यानंतर तर फार फरक पडतो लिव्हर वरती. बरं वाटतं, रिलॅक्स होतो आपण, शांत वाटायला लागतं. कारण लिव्हरची जी धगधग आहे, जी रखरख आहे, ती शांत झाली की कुंडलिनी देखील शांत चित्तानं वर येते. म्हणून लिव्हर मधली अतिरिक्त उष्णता दूर होण्यासाठी आपण लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित ठेवायचं असतं. ते यासाठी हे चैतन्यानं करू शकतो आपण. व्हायब्रेशन्स कायम जर आपण लिव्हरला दिल्या तर आपलं लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित राहतं, टेम्परेचर व्यवस्थित राहतं. लक्ष सहस्त्रारच्या वर आहे. एकसारखी कुंडलिनी वर राहते, मग खाली येत नाही आपण लवकर. त्यानंतर काय करायचं, डावा हात श्री मातांच्याकडे करायचा आहे, उजवा हात डाव्या नाभीवर ठेवायचा, स्प्लीनवर. लक्ष मात्र सहस्त्रारच्या वर ठेवायचं, खाली यायचं नाही. तिला आणखी सपोर्ट, आणखी वरती राहावी यासाठी आणखी जाणीव वाढल्याचं आपल्या लक्षात येईल. काही म्हणायचं नाही, फक्त कृती करतोय आपण. लक्ष सहस्त्रारवरती हळूहळू हळू वर चढतोय आपण. वरती 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 जायचं एकसारखं. हे समजतं की आपली कुंडली वर वर येत आहे. तिची परिपूर्ण जाणीव होणं हे महत्वाचं आहे त्यातलं. ओढल्यासारखं होतं वर. खिचाव, सहस्त्रार पे खिचा म्हणा. त्याचं कारण हेच आहे की वर वर जात असताना काही वेळेला जरी खाली आलो तरी पण आपोआप ओढल्यासारखं वर होतं.
खेचर म्हणतो त्याला, खेचर लागणं. योगातली एक महत्वपूर्ण क्रिया खेचर लागणे. वर ओढलं जातो आपण, आकाशाकडे ओढलं जातो. आकाश तत्व फार महत्वाचं तत्व आहे. या पंचमहाभूत तत्वापैकी आकाश तत्व हे अत्यंत महत्वाचं प्रिन्सिपल तत्व आहे. आकाश तत्वात जर आपण गेलो तर बाकीची 4 तत्व आपल्याला आपोआप समजतात, किंवा ही 4 तत्व आकाश तत्वाशी निगडीत आहेत. अगदी आकाश तत्व आहे म्हणून ही 4 तत्व आहेत असं म्हटलं तरी काय वावगं ठरू नये. आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे करायचा आहे. लक्ष शस्त्राच्या वर आहे, वरती वरती जातोय आपण. आता याला आणखी वर जाण्यासाठी काय करायचं, डावा हात उजव्या स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचा आहे. डावा हात उजव्या स्वाधिष्ठान चक्रावरती, जिथं पट्टा बांधतो तिथे हे स्वाधिष्ठान चक्र आहे उजव्या बाजूला. लक्ष शस्त्राच्या वरच ठेवायचं, खाली यायचं नाही, काही म्हणायचं नाही, फक्त हात ठेवायचा आहे. चित्त मात्र शस्त्रार्च्यावर, म्हणजे शस्त्रार्ची जाणीव आणखी वाढते. हा फरक आहे, लक्षात घ्यायचा. आपण आकाशाच्या दिशेनं आहोत, जात आहोत, किंवा लक्ष आकाशाकडे आहे. चित्त वरती वरती जाते आपलं, कुंडलिनीला आपण वरती घेऊन जातोय आकाश तत्वापर्यंत. सहजमध्ये आकाशामध्येच सर्व आहे, कारण आकाशच सर्व तत्वामध्ये समाविष्ट आहे. हे आकाश आहे म्हणूनच सगळं स्थिर आहे. हे ब्रह्मांड आहे. आकाश म्हणजे ब्रह्मांड. हे सगळं ब्रह्मांड जे आहे ते आकाश तत्वामध्ये स्थिर आहे. अवकाश म्हणतो त्याला. विराट म्हणजे आकाश. आणि हे आकाशामध्ये सर्व तत्व आहेत. पृथ्वी तत्व बघा आकाशामध्येच आहे. पृथ्वी, ग्रह, गोल, तारे हे सगळं, सूर्यमंडल कुठं आहे? आकाशातच आहे ना. आपण म्हणतोय ही पृथ्वी तत्व आहे, वर आकाश आहे, पण आकाशच सगळीकडे आहे, खाली वर संपूर्ण चहू बाजूनी विराट पसरलेलं आहे आकाश. हे विराट तत्व आहे. आपल्याला असं वाटतं पृथ्वी तत्व खाली आणि आकाश वरती आहे. सूक्ष्माचा जर अभ्यास करायचा झाला तर संपूर्ण आकाश तत्वच वर आहे. पृथ्वीच्याही वरती आपण गेलो, आता वरवर जात असताना आकाश तत्वात गेल्यावर पृथ्वी दिसते, ग्रह, गोल, तारे, सूर्य, चंद्र सगळं दिसतं. ते सगळं अवकाशामध्येच आहे ना, आकाशामध्ये आहे. मग आपण कुठे आहे? या आकाशामुळे हे सर्व स्थिर आहे. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी स्थिर आहे, चंद्र स्थिर आहे, जे इतर ग्रह आहेत ते स्थिर आहेत. असे अनेक सूर्य आहेत ज्याला लेअर आहेत. सूर्यमंडलाचे लेअर आहेत. त्याला संपूर्ण जग म्हणा त्याच्यामध्ये सूर्यमंडल. आणि हे सर्व सूर्यमंडल ही अवकाशातच आहेत, विराट मध्ये आहेत. म्हणून आपण विराटामध्ये ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेला संपूर्ण विराटाचा अभ्यास होतो, आकाश तत्वाचा अभ्यास होतो. नुसताच आकाशमध्ये जात नाहीये आपण, तर ते गेल्यानंतर त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे अवकाशाशिवाय काही नाहीये. ही पंचमहाभूत तत्व अवकाशाशिवाय काही नाही आहे. 4 महाभूत तत्व जी राहतात, पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू. म्हणून याचा सूक्ष्म विचार, सूक्ष्मता पाहिजे की विराटमध्ये काय आहे, असं काय आहे. म्हणूनच पहिलं आपण जे वरच्या दिशेने जातो ते आकाश तत्वाच्या दिशेने, आणि 24 तास आपण आकाश तत्वाकडे लक्ष असावं. अवकाश, स्पेस. आणि हे जागृत झालं
तर योगातली बरीच जे काही ज्ञान म्हणतो, बरंच जे काही ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त होईल. कारण श्रीकृष्णाने विराट स्वरूप दाखवलं होतं. विराट स्वरूप म्हणजे आकाश, आणि श्रीकृष्ण आकाश तत्वातून आलते. हा अभ्यास करायचा आहे आपण, आणि या आकाशामधूनच आपल्याला सगळं प्राप्त होणार आहे. ज्ञान म्हणा, बाकीच्या गोष्टी या आकाश तत्वातून मिळतात. म्हणून हे तत्व, हे प्रिन्सिपल फार महत्वाचं आहे. आता डावा हात श्रीमातांच्याकडे करायचा आहे. उजवा हात डाव्या स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा. डाव्या बाजूला ओटी पोटावर ठेवायचं. लक्ष वरतीच ठेवायचंय, आकाश तत्वाच्या दिशेने. आकाश तत्वाकडे चाललोय आपण हळूहळू. विचलित व्हायचं नाही, स्थिर वरती. विराट तत्वाकडे जातोय, आणि हेच तत्व आपल्याला अंगीकारायचं आहे. आपल्या चहूबाजूने आकाशच आहे ना. सगळीकडे अवकाश आहे, स्पेस, पोकळी. आणि या पोकळीमुळेच सर्व शक्य झालेलं आहे. आणि या पोकळीतच चैतन्य भरतोय आपण. चैतन्य भरलेलंच आहे, फक्त आपण जाणीव करून घेतोय की या पोकळीमध्ये चैतन्य आहे. आपल्या नसामध्ये पण जी पोकळी आहे तिथंही हे चैतन्य आलं पाहिजे. म्हणूनच चैतन्य आपण खेचून घेतोय ना. म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये उतरतं, किंवा जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. ब्रह्मांडी तेच पिंडी म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ प्राप्त होतो आपल्याला या ठिकाणी, कळतं. जाणीवीमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसेल आता हळूहळू. आपली कुंडलिनी आकाश तत्वाच्या दिशेने स्थिर, एकसारखी स्थिर, थंडगार आणि गार जाणीव होती वरपर्यंत. जटेतून गंगा कशी येते शिवांच्या. असं वाटतं की हे विराट पण आपल्यातच आहे. एवढं आपण मोठं झालो असं वाटायला सुरुवात होते. एवढं उच्च स्थितीला जातो आपण. आपण तर लहान आहे. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मैं दिखने में छोटा हूं लेकिन आकाश जितना बड़ा हूं. या म्हणण्याचा अर्थ आपल्याला समजतो की या पद्धतीनं विराट पर्यंत आपण जातो. म्हणजे आपलं विराट स्वरूप, थोडक्यात ज्या सिद्धी प्राप्त होतात ना, अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, या नवसिद्ध्या आहेत. त्यापैकी महिमा म्हणजे विराट, लघिमा म्हणजे सूक्ष्म. हे प्रकार आहेत, आणि ते हळूहळू आपल्याला प्राप्त होतात. सिद्धी प्राप्त होते, त्याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. परंतु हे घटित होत असतं. जसं आपल्याला एखाद्या गावामध्ये जायचंय, तर गावाला जाताना गाव किती किलोमीटर राहिलं? 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 1 किलोमीटर. ही जे मैलाचे दगड आहेत, ते दगड म्हणजे सिद्धी प्राप्त होणे. मूळ स्थिती आपली काही नाहीये, फक्त त्याकडे जाण्याचा हा मार्ग आहे व चाललोय आपण, हे कळतं. लक्ष शस्त्राच्या वर आहे. हात मात्र स्वादिष्ठांवर ठेवलाय आपण अजून. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा मध्य नाभीवर ठेवायचा. लक्ष वरतीच असू दे. उजव्या हाताचा तळवा मध्य नाभीवर, लक्ष वरतीच. शस्त्राच्या वर आकाश तत्वापर्यंत पोहोचलोय आपण. विराट किती सूक्ष्म आहे. आपण खाली आहोत असं वाटतं आपल्याला. खर तर आपण त्या विराटाचंच अंग प्रत्यंग आहोत. आपल्याला वाटतं आपणच फार मोठी पृथ्वी आहे, परंतु ज्यावेळी विराट मध्ये जातो त्यावेळी पृथ्वीचा अंश पण दिसत नाही आपल्याला.
इतकं ते सूक्ष्म होतं. म्हणजे विराट किती मोठा आहे, प्रचंड आहे ते. आणि त्यामध्ये आपण कुठे अस्तित्व नगण्य आहे आपलं. म्हणून म्हणतात की सूक्ष्म दिसायला आहे पण आकाशा एवढं मोठं आहे. हे कधी कळतं? ज्या वेळेला आम्ही विराट मध्ये पोहोचतो त्यावेळेला. पूर्ण वरती थंड गार बरं वाटतं. बरं, त्याच्याशी एकरूप होणं आवश्यक आहे. परिपूर्ती, ध्यानाची परिपूर्ती, एकरूपता. तिला खाली येऊ द्यायचं नाही, वरच ठेवायची. आणि राहते ती विराट मध्ये. एकदा विराट मध्ये प्रांगणात गेलो ना, त्या काही करावं लागत नाही आपल्याला. त्या विराट शक्तीशी जोडलं जातो आपण. वैश्विक शक्ती कुठे आहे? कॉस्मिक विराट मध्येच आहे ना. तिथूनच सगळ्या हालचाली होत आहेत. सगळ्यांना एनर्जी तिथूनच येते. आपला उजवा हात मातांच्याकडे. आता डाव्या हाताचा तळवा मध्य नाभीवर ठेवायचा. लक्षवरतीच आहे आपलं. एकाग्रता. जाणीवेमध्ये ट्रिमेंडस वाढ होते आपल्या. कळतं आपल्याला, अरे खरोखरच वर चाललेली आहे कुंडली. वरती आलोय आपण, आकाशमध्ये, अवकाशमध्ये, गहन उतरलो. कळतं, समजतं, फिलिंग व्हायला सुरुवात होते. विराटाचा आवाज कानातून ऐकतो. चित्ताला पण कान आहेत. सूक्ष्म देह आपण वर नेलाय तर कान पण आहेत. विराटाचा आवाज ऐकू शकतो. प्रचंड आवाज आहेत वर. आपल्याला खाली काय कळत नाही, परंतु आकाशामध्ये ग्रह गोल ताऱ्यांचे एवढे प्रचंड आवाज आहेत की आपल्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे ते सगळं. फक्त आपल्याला ते कळत नाही. त्याची जाणीव, चैतन्याची जाणीव घेऊ शकतो आपण. चैतन्यानं ते आपण जाणीव करून घेऊ शकतो. सूक्ष्म आवाज आहे, चैतन्याचा आवाज. तोही कळतो. बघतो आपण वर काय आहे. चैतन्याचा डोळा, चैतन्याचे कान. चैतन्याच्या डोळ्यानं काय करतोय आपण? वरती बघतोय स्पेस. आणि चैतन्याच्या कानानं काय करतोय? आवाज ऐकतोय. चैतन्याचं शरीर वर आहे, त्यामुळं कान, डोळे सगळं पूर्ण शरीर वरती आहे. त्यामुळं कळतं आपल्याला, फिलिंग होतं, जाणवतं. हे फार महत्वाचं आहे. आपण इंद्रिय आणि शरीर घेऊन वर जाऊ शकत नाही. आत्म्यानं आपण जाऊ शकतो वर. चैतन्यानं वर जाऊ शकतो. देह सोडला की इथून पुढचा जो देह आपण येईपर्यंत आपण चैतन्य रूपातच राहतो ना. मग ते चैतन्य ऐकतं. कान, डोळे, इंद्रिय नसतात त्याला, परंतु त्याचं फिलिंग चैतन्याच्या रूपात होत असतं. शरीराला इंद्रिय आहे, आत्म्याला नाही आहे.
आत्म्याला काहीच नाही, निराकार निर्गुण आहे ते. ते फक्त एकरूप होऊ शकतं. पण आपण या देहामध्ये असल्यामुळे आपण त्याचं फिलिंग करून घेऊ शकतो या विराटाचं. कारण त्याचं कनेक्शन आपल्याशी जोडलं गेलेलं आहे खाली. त्यानंतर दोन्ही हात आता श्रीमातांच्याकडे, लक्ष शस्त्राच्या वर आकाश तत्वात, पूर्ण चित्त आकाश तत्वात द्यायचं. संपूर्ण बॉडीमध्ये चैतन्य ते आपण वरती काढलेलं आहे. पूर्ण फोर्सने विराट मध्ये चाललोय आपण. विराटाच्या दिशेने झेप घेतलेली आहे. परिपूर्णता म्हणतो त्याला. परिपूर्ण एकरूप होणं म्हणजे काय ते हे. सहज मध्ये आली. काही वेळेला आपोआप जाणवायला सुरुवात होते खालच्या चक्रावर पण, परंतु थोडा वेळ लक्ष देऊन परत वर लक्ष द्यायचं. चक्र ठीक होत आहेत ती, म्हणून खाली पण जाणवतं आपल्याला. काही वेळेला एकदम गार झालं फिलिंग होतं. कारण विराटातली शक्ती तिथे यायला सुरुवात होते, म्हणून गारवा जाणवतो. अगदी सूक्ष्म जाणीव, गहन जाणीव. खाली यायला नको वाटतं आपल्याला, एवढं ती सूक्ष्म. त्यालाच शिवतत्व म्हटले ना. हेच शिवतत्व आहे. विराट च्या वर शिवांची स्थिती काय आहे? कायम त्या स्थितीत असतात ना शिव. कायम ध्यानात बसलेले असतात. त्यांच्या जटीतून गंगा येते. थोड्या वेळ ही स्थिती प्राप्त करूया आपण.
चित्त वर वरच घेऊन जायचंय आपल्याला. स्थिर होतोय आपण वर विराट मध्ये. कुठला विचार नाही, स्थिरत्व. अवकाश मध्ये स्थिर.
आपली स्थिती आपणच पाहायची. कुठल्या अवस्थेत आहे आपणच पाहायचं. व्हायब्रेशन्स शस्त्राच्या वर एकरूपता म्हणतो त्याला. त्या शक्तीशी परिपूर्ण जोडलं जाणंच महत्वाचं आहे. आणि हे जे जोडणं आहे ते 24 तास वर ठेवायचं. दिवसभर ते वरती ठेवायचा प्रयत्न करायचा. असंच जोडणं कायमस्वरूपी ठेवायचं आहे आपल्याला. प्रयत्न करायचा असतो दिवसभर. जे काही परमात्मा आपल्याला देतो, श्री माताजी देत आहेत, ते अशा पद्धतीनं सतत जोडलं गेलेलं असावं, श्री मातांची इच्छा आहे. आणि यामधूनच आपली हळूहळू प्रगती होत जाते. ज्ञान येत जातं. ते तिथून येतं. कॉस्मिक एनर्जी कडनं येतं. वैश्विक एनर्जी कडनं येतं. आता हळूहळू आपले डोळे आपण उघडूया आणि श्री मातांच्याकडे बघूया. शिस्तीत उघडायची. लक्ष तिथेच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त डोळे उघडायचे आहेत. स्थिर राहायचंच आहे आपल्याला. स्थिर बसायचंच आहे. लक्ष वरती. डोळे उघडे ठेवून वर लक्ष जाऊ शकतं. तसंच हाताच्या बोटांच्या वर. आता आपण विराट मध्ये गेलो तर विराट सगळीकडेच आहे. आपला हा देह म्हणजे पृथ्वी असं समजा. पृथ्वी तत्व. आपण अवकाशामध्ये आकाशामध्ये गेलो. आकाश सगळीकडेच आहे. देह सोडून सगळीकडेच आहे. देहात पण आहे ते, परंतु देहाच्या बाहेरही आहे. तिकडं लक्ष. चित्ताची एकाग्रता महत्वाची असते अशा वेळेला. म्हणजे डोळे उघडे ठेवून देखील आपण वरती लक्ष ठेवू शकतो हे कळलं आपल्याला. आणि ही स्थिती आपण दिवसभर ठेवायची. शस्त्राच्या वर राहू शकतो आपण. आकाश तत्वाकडे चित्त देऊन सतत आकाश तत्वाकडे लक्ष पाहिजे. कारण ते विराट आहे. आणि त्यातूनच आपल्याला नॉलेज, ज्ञान सर्व काही मिळणार आहे. कारण सर्व नैसर्गिक गोष्टी खालूनच वर जात असतात. भूमी तत्वातून निर्माण होऊन ते आकाश तत्वाकडेच जात असतात. आपली ही स्थिती तशीच पाहिजे. आपण श्रीमातांना नमस्कार करूया. त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर. उजव्या हातानं आपली कुंडलिनी वरती उचलूया. लक्ष कुंडलिनीकडे. ती जाणवावी आपल्याला. एवढ्या शिस्तीत आपण वर यायचं आहे. तिला वरती काढून एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला वरती उचलतोय. कुंडलिनीकडे लक्ष. हळूहळू तिला वरती काढून 2 गाठी मारतोय. फिक्स करतोय तिला वर. तिसऱ्या वेळेला वरती उचलतोय. हळूहळू. जाणीव कुंडलिनीची झाली पाहिजे. चैतन्याची. वरती काढतोय. 3 गाठी मारतोय तिला. वर काढत 3 गाठी.
त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बरोबर कवच तयार होतं आपल्या भोवताली. लक्ष कवचाकडे. आता चित्तानेही आपण देतोच आहे, ही सवय लावून घ्यायची आहे. शरीराकडे हळूहळू कमी लक्ष देत शरीर जे चैतन्य तयार करतं, त्या चैतन्याची गुंफण करतं, त्या चैतन्याकडे लक्ष द्यायचंय. काय तयार करतं? व्हायब्रेशन्स कडे लक्ष, आणि जे कवच तयार करते त्या कवचाकडे लक्ष. म्हणजे आपण सुरक्षित राहतो या कवचाच्या आत. आपण आता दिवसभर लक्ष शस्त्राच्या वर आकाश तत्वात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. इथून पुढे लक्ष कायम वरतीच ठेवायचं आणि कवचाकडे लक्ष ठेवायचं आहे. जय श्री माताजी.